सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे नितेश राणे यांनीच कारवाईचा बडगा उभारलाय। गुरुवारी संध्याकाळी त्यांनी कणकवलीतील बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मोठ्या मटका अड्ड्यावर स्वतः छापा टाकला आणि या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला। या छाप्यात पोलिसांनी मुख्य मटका बुकीसह एकूण 12 जणांना ताब्यात घेतला असून तब्बल 2,78,000 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केलाय। काल गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री राणे काही निवडक सहकाऱ्यांसोबत थेट मटक्याच्या अड्ड्यावर पोहोचले। अचानक पालकमंत्र्यांना समोर पाहून मटका चालवणाऱ्यांची आणि तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली। यावेळी 10 ते 12 जण पैसे मोजणे, पावत्या करणे अशी कामे करत होती। हे दृश्य पाहून राणे संतप्त झाले। त्यांनी तत्काळ संबंधित लोकांना ताब्यात घेण्यास पोलिसांना सुनावले। नितेश राणे हे पहिलेच महाराष्ट्रातील पालकमंत्री आहेत ज्यांनी अशा अवैध धंद्यांवर स्वतः कारवाई करण्यासाठी प्रयत्न केलेत। त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांच्या या कृतीचं कौतुक होतंय। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।